श्री स्वामी समर्थ. मी सौरभ शास्त्री गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आपण कोणती अशी पूजा आहे जी घरी केल्यानंतर न महादेव प्रसन्न होतात? कोणती अशी शिव पूजा आहे जी केल्याने महादेव प्रसन्न होतात हे आपण जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती ह्या व्हिडिओवरती प्रथम आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये सांगा तुमची आवड. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ पाहून कसं वाटलं हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहे महादेवाची कोणती अशी पूजा आहे जी घरामध्ये केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि महादेवाची पूर्ण कृपादृष्टी लाभते, चांगल्या पद्धतीचे दृष्टांत मिळतात, कामं पूर्ण होतात, सगळे सर्व इच्छा मनोगत पूर्ण होतात. तर हे श्रावण महिन्यामध्ये करण्यासाठी कोणती अशी पूजा आहे? मित्रांनो, सगळे लोक महादेवाच्या मंदिरात जातात आणि महादेवाला जल अर्पण करतात, महादेवाचं स्मरण करतात, पूजा करतात. हे झालं महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करणं. आपल्या घरामध्ये आपण कशी पूजा करावी? सर्वप्रथम आपल्या घरामध्ये कोणतं शिवलिंग असावं? मित्रांनो, आपल्या घरामध्ये मुख्यतः स्फटिकाचं शिवलिंग असणं खूप शुभ मानलं जातं. जर आपण एखाद्या पाषाणाचं छोटस शिवलिंग जर का घरात ठेवलं तर त्याचे निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा आपल्या वास्तूवरती पडतात. कारण की शिवलिंग घरामध्ये ठेवायचं असेल तर नियम आहेत, कंटिन्यू त्याच्यावरती जलाभिषेक व्हायला पाहिजे. ते नियम कोणीही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही पारद शिवलिंग आणू शकता, स्फटिक शिवलिंग घरामध्ये आणू शकता आणि त्या शिवलिंग श्रावणी सोमवारी आपण घरी घेऊन आल्यानंतर त्याच्यावरती आपण घरी रुद्राचा अभिषेक करू शकतो. रुद्र जर का तुम्हाला म्हणता येत नसेल तर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा आपण 108 वेळा नामस्मरण करून जाप करू शकतो. किंवा एखादे गुरुजी बोलून लघुरुद्र पूजा असते, ती पूजा लघुरुद्र पूजा आहे ज्या व्यक्तीला संतप्ती होत नाही, ज्या व्यक्तीचे काम अडकतात, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती नाहीये, ज्या व्यक्तीची प्रगती होत नाहीये, ज्या व्यक्तीला बाहेरची दोष आहेत, बाहेरच्या बाधा आहेत व इतर कोणतेही मोठ्या अडचणी असतात, ह्या पूजेमध्ये कुठल्याच अडचणी, कुठलीच बाधा राहत नाही. लघुरुद्र ही पूजा सर्वप्रथम खूप मोठी पूजा आहे, 3.5 तासाचा विधी आहे. ह्याच्यामध्ये रुद्राचा अभिषेक केला जातो. तुमच्या पूर्ण कुटुंबाकडून याचा अभिषेक केला जातो. ही पूजा करण्यासाठी कमीत कमी 8 गुरुजी लागतात. कमीत कमी 8 गुरुजी लागतात. दुसरी पूजा अशी आहे, घरामध्ये तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता, पारंपरिक पद्धतीने करू शकता किंवा रुद्र अभिषेक म्हणलं तर रुद्र अभिषेक करू शकता किंवा साधा महादेवाचा अभिषेक सुद्धा तुम्ही करू शकता. जर का महादेवाचा अभिषेक आपण घरामध्ये रुद्र स्वरूपात केला, 5वा अध्याय फक्त वाचून ब्राह्मणाकडनं गुरुजींकडनं त्याचा अभिषेक पूजन करून घेतलं तरी त्याचा एकदम उत्तम असा इफेक्ट आपल्या वास्तूमध्ये पडतो, घरामध्ये पडतो. घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदते. फक्त एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, कोणतंही कर्म करताना संकल्प महत्वाचा असतो. त्यामुळे पूजा सुरू करताना गुरुजी संकल्प घेतात तर तुम्ही गुरुजींना आवर्जून सांगायचं आहे, गुरुजी संकल्प घेताय, संकल्पामध्ये या सर्व गोष्टी घ्या, आमचे हे प्रॉब्लेम्स आहेत, सर्व एकत्रित करून एका कागदावरती लिहून गुरुजींना द्यायची चिठ्ठी. मग ते गुरुजी काय करतात, संकल्प घेताना त्या सर्व गोष्टी संकल्पामध्ये घेतात. मग त्याने काय होतं, संकल्प केलेला पूर्ण होतो. कारण की कोणत्याही पूजेचा संकल्प हा कधीच वाया जात नाही, त्याचं फळ तुम्हाला लाभतं. मग गुरुजी गुरुजींच्या परीने संकल्प घेतात, पण तुम्ही तुमच्या परीने जर का संकल्प घेतला, गुरुजींना सांगितलं गुरुजी आम्हाला संकल्पामध्ये या गोष्टी हव्या आहेत, तर महादेवाची उत्तम फलदायी होते पूजा आणि उत्तम लवकरात लवकर रिझल्ट सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतात. तर ही पूजा मी तुम्हाला आज सांगितलेली आहे, कोणती पूजा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा मित्रांनो. पहिल्यांदा कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्की करा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.